गेले 4 महिने झाले ह्या रोडवर येण्यासाठी मी फायनल केलं होतं 4 महिन्यापूर्वी. किती प्लॅनिंग केलं, काय केलं, हे 4 महिन्यामध्ये मी आपण इथे जायचं, आपण ह्या शूटला जायचं, आपण धनुषकोडीला जायचं, रामेश्वरमला जायचं, हे सगळं मी 4 महिन्यापूर्वी हे सगळ्या गोष्टी ठरवलेल्या. आणि मी त्याच वेळी हे स्वप्न बघून माइंडमध्ये फिक्स ठेवलेलं की आपण धनुषकोडीला जायचं आणि रामेश्वरमचं मंदिरचं दर्शनही आपण घ्यायचं. आणि आज तो दिवस आहे. मी धनुषकोडीच्या रस्त्यावर आहे आणि इथून मला आपल्या भारताचं शेवटचं टोक दिसते. शेवटचं टोक इमॅजिन करा. आपला केवढा मोठा भारत आहे, त्या भारताचं शेवटचं टोक जिथं फक्त एक रोड जातो, बाकी तिन्ही बाजूला समुद्र आहे. आणि समुद्र पण कसा आहे, एक इंडियन ओशन आहे, एक अरेबियन सी आहे. 2 वेगवेगळ्या प्रकारचे समुद्रांचा संगम आहे. आणि दोन्ही समुद्र विरुद्ध आहेत. एक समुद्र शांत आहे, एक समुद्र खवळलेला आहे. एक समुद्र पूर्ण निळा आहे, तर एक समुद्र पूर्ण ब्लॅक आहे, म्हणजे मातीनं हे झालेलं आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण ज्यावेळी एक गोष्ट ठरवतो की बाबा मी इथं जाणार आहे, मी तिथं जाणार आहे, मी या डेस्टिनेशनला जाणार आहे, तर ती गोष्ट पूर्ण होताना बघणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मी मेंटली 4 महिन्यापूर्वीच इथे येऊन गेलेलो आहे, माहिती आहे. मेंटली मी 4 महिन्यापूर्वी इथे येऊनच गेलेलो आहे. फक्त आत्ता मी फिजिकली आलेलो आहे. आत्ता आल्यानंतर माझी एक्साइटमेंट खूप आहे, पण 4 महिन्यापूर्वी ती एक्साइटमेंट होती ती आज माझ्याकडे नाही आहे. आज मी हे बघितलं, माझं जे स्वप्न होतं ते माझं पूर्ण झालं. मी आपल्या भारताचं सगळ्यात शेवटचं टोक बघून आलेलो आहे. आम्हाला छान वाटतं. मी एकटा आलो आहे, माझी गाडी घेऊन आलेलो आहे. रिस्क आहे, रिस्क फॅक्टर मोठा आहे, माझ्याबरोबर कोण नाही, काय नाही. तर ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, बेसिकली आपण ज्यावेळी एकटे असतो ना, त्यावेळी येणारे सगळे प्रॉब्लेम्स ना सगळे आपले असतात. म्हणजे गाडीला काय झालं तर प्रॉब्लेम माझा आहे, परत माझं काय नुकसान झालं तर प्रॉब्लेम माझा आहे, माझं काय मी कुठं काय फसलो, काय झालं तर हा प्रॉब्लेम माझा आहे. या प्रॉब्लेमला ना फेस करत करत ज्यावेळी पुढं जातो ना आपण, त्यावेळी एक सेल्फ कॉन्फिडन्स येतो. यार ठीक आहे, आपण चुकलो पण हारलो नाही, बरं वाटतं. एखादं स्वप्न बघणं, ते पूर्ण करणं ही चांगलीच गोष्ट आहे, हे काय वाईट नाही आहे. आणि त्यातल्या त्यात मी माझ्या घरापासून मी 1200 किलोमीटर लांब आहे, तरीसुद्धा मला मनामध्ये अशी भीती नाही आहे, अजूनसुद्धा नाही आहे आणि यापुढेही नसणार आहे. कारण मला या गोष्टींची सवय आहे. मी फिरतो एकटा, मी एन्जॉय करतो. मला माझी कंपनी खूप आवडते. मला स्वतःला एकट्याला एन्जॉय करता येतो. मला कोणाची अशी साथ नको आहे की यार कोणतं पाहिजे जोडीदार, की ते अशी गप्पा मारावं, बोलावं किंवा असं काय, अशी नाही. मला माझ्याबरोबर तुम्ही आहे ना सगळे, तुमच्याशी गप्पा मारायला मला वेळ खूप आहे आणि मला आवडतं तुमच्याशी गप्पा मारायला. मी असंच ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी असं मी फिरायला निघेल. आपली गाडी आहे, ही गाडी घेऊन निघेल. तुम्ही असाल आणि असणारच आहे, मला माहिती आहे. कारण इंस्टाग्रामपेक्षा व्हॉट्सॲपवरती बघणारे जास्त आहेत माझे. आणि एक मला सांगू वाटतं या क्षणी की आपल्याकडे किती फॉलोअर्स आहेत हे महत्त्वाचं नाही आहे. आपल्याकडे एक रील जर तुमची 200 किंवा 300 व्ह्यूजमध्ये व्हायरल होत असेल ना, तर तुम्ही असं विचार करू नका की अरे 200 गेले, 300 गेले रील, माझी व्ह्यूज एवढेच गेले. तुम्ही हा विचार करा की यार माझी रील 300 लोकांपर्यंत पोचली आहे. त्यातले 300 लोकांपैकी त्यातले 50 लोक, 30 लोक, 100 लोक, 150 लोक, कधी कधी 200 लोक हे तुम्हाला लाईक करतात. तुम्ही ही अपेक्षाच ठेवू नका की यार मला व्ह्यूज एवढे पाहिजेत तेवढे पाहिजेत,
किंवा मला एवढे लाईक्स पाहिजेत, कमेंट्स पाहिजेत, काही नको आहे. माझ्याकडे भले 30 फॉलोअर आहेत आणि 30 जणांपैकी 10 जणांनी जरी लाईक केलं ना, तर त्या 10 जणांसाठी मी व्हिडिओ बनवणार. आणि आजही जितके सुद्धा मला लाईक येतात ना, अननोन पर्सनसाठी मी व्हिडिओ बनवतच नाही. मी माझ्या फक्त मला जे लाईक करतात, ज्यांना माझे व्हिडिओ बघायला आवडतात, त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवतो बस. मला बाकी काही नाही. कारण त्यांना खरोखर माझे व्हिडिओ आवडतात. त्यांनी नेहमी माझ्या व्हिडिओजला लाईक करतात किंवा कधी कधी कमेंट करतात, पण बघतात. बस आहे मला, यातच सुख आहे माझं. मला दुसरं सुखच नको आहे. आज एवढ्या मोठ्या ठिकाणी मी ही एक गाडी घेऊन फक्त एकटा आहे, तरीही मनात भीती नाही. या बरेच जर अनेक सांगतो मी की बरेच लोक मला म्हणतात की अरे तू एकटा जातोस, एकटा फिरतोस, तुला भीती नाही व का वाटत, काय झालं वगैरे तर बरं वाईट झालं तुझ्याबरोबर तर काय करणार. पण त्याचं उत्तर एक म्हणजे मी तयार केलेलं माझं उत्तर मी तुम्हाला सांगतो. त्यात चुकलेलं पण असेल, बरोबर पण असेल, पण माझ्या दृष्टिकोनातून ते 100% बरोबर आहे. एखाद्या ठिकाणी जर मी जात असेल ना, तर पहिला मी तिथली पूर्ण माहिती घेतो. आणि तुम्हाला तर माहिती आहे की आपण फेस्टिवल करतो, बाहेरगावी जातो, व्यवसाय करतो, तिथं राहतो. तिथं गंमत अशी आहे की आपण घरात राहिलो ना, तर आपल्याला बाहेरचं काहीच नाही कळत. ज्यावेळी आपण बाहेर पडतो त्यावेळी सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. तिथली लोक कसे आहेत, तिथं भाजी कुठे मिळते, तिथं किराणा माल कुठं मिळतो, तिथं व्यवहार कसे चालतात, तिथले लोकांची टेंडन्सी कशी आहे, काय आहे, कसं बोलायला पाहिजे, काय बोललं की काय प्रतिसाद देणार आहे, ह्या गोष्टीचं नॉलेज आहे ना, हे मला माहिती आहे की यार कुठल्या सिच्युएशनबरोबर कसं हँडल झालं पाहिजे आणि कुठला माणूस कुठल्या उद्देशानं आपल्याशी बोलतो हेही कळलं महत्त्वाचं आहे. जर तो चांगल्या उद्देशानं बोलत असेल तर तुम्ही चांगल्या उद्देशानं बोला. जर तो वाईट उद्देशानं तुमच्याकडे बोलत असेल तर त्याच्यापासून 10 हात लांबच राहावा. अशी माणसंच आपल्याला नको. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की असं नाही आहे की बाहेरगावी भीती वाटते, काय नाही. सर्वसामान्यच लोक आहेत ही काय आपल्यापेक्षा वेगळी नाही आहेत. भाषा जरी वेगळी असली तरी त्यांना जर म्हटलं मला जरा पाणी द्या, पाणी द्या, या हाताने असं इशारा केला, त्याला न सांगता तो माझ्या हातात पाण्याची बॉटल आणून देईल की नाही. किंवा मला भूक लागली, एवढं जरी मी नुसतं केलं, भले तो तमिळनाडूमधला माणूस असू दे, तमिळनाडूमधला माणूस असू दे, तरीसुद्धा तो माणूस येऊन माझ्याशी मला येऊन घरातनं भाजी भाकर आणून देईल. हेच आहे. म्हणून मला कुठेही बाहेर गेलं ना भीती नाही वाटत. आणि जरी मला माझ्याबरोबर काय बरं वाईट घडलं, जास्तीत जास्त काय घडेल, माझी गाडी जाईल, खिशातले पैसे चोरीला जातील, मोबाईल चोरीला जाईल, ह्याच्यापेक्षा काय होईल बरं. एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट वगैरे झाला माझा, कोण तर उचलून हॉस्पिटलमध्ये नेलंच ना. कोणी नाही नेलं तर ॲम्ब्युलन्स तर नेलंच. तिथे माझं सगळं प्रॉब्लेम सॉल्व होईल, इलाज होईल, काय ते माझ्यावर उपचार होतील, कुठं तर व्यवस्थित होईलच ना. माणुसकी कधीच माणुसकी माणसाच्या हातातनं गेलेली नाही आहे. फक्त ती लोक दाखवत नाही. ज्यावेळी वेळ येते ना, भूक लागलेली असते, कुठं पडलं, एखादा माणूस पडलेला असो, सगळ्यांच्या मनामध्ये माणुसकी चालू झालेली असते. त्यामुळे बाहेर कधी काम करणं किंवा बाहेर असं एकटं फिरायला येणं याचा अर्थ हा नाही की बाबा मला भीती वाटत नाही आणि मी एकटा असंच फिरतो, असं नाही. मी सगळी टोटल माहिती घेतो. मी जाणार कुठं आहे, मला लागणारं पेट्रोल किती आहे, राहणारा खर्च किती आहे, माझा जेवणाचा खर्च किती आहे, माझं एक्सपेन्सेस किती आहे, माझं सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन असतं आणि मगच मी बाहेर पडलेलो असतो. असं तसं बाहेरच नाही पडत मी. नाहीतर मी तुम्हाला माहिती आहे माझे व्हिडिओ आता 4 महिन्यानंतर तुमच्यासमोर आलेलो आहे. मी 4 महिन्यानंतर तुम्ही मध्यंतरी व्हिडिओ टाकला, तुम्ही लोक म्हणाले अरे कुठं गेलास, काय गेला, गायबच झालायस की काय. नाही कुठेही गेलेलं नाही, मी इथंच आहे. फक्त माझ्या या दुनियेच्या जाळेमध्ये मी अडकून गेलो आणि असा अडकून गेलो ना, या जाळेतनं मला सुटताच आलं नाही. मला किती प्रयत्न केले या जाळ्यातनं, या दुनियादारीच्या जाळ्यामधनं बाहेर काढावं आणि इथं असं फिरायला बाहेर पडावं, निघावं, कधी एकदा निघावं कळत नव्हतं. असे 4 महिने झाले मी करालतो. 4 महिन्यामध्ये माझं एकदाही यशस्वी झालो नाही. मी आज झालो.
आज झालो, दिवाळी झाल्यानंतर 10-12 दिवसानंतर मी रिकामा होऊन स्वतःसाठी वेळ काढून आज मी एवढ्या चांगल्या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि असा मी वेळ घालवतो आहे, ह्याचा आनंद मला खूप आहे. मी असा वेळ घालवतो आहे मस्त. एवढं हवा आहे, एवढे रस्ते आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडं. सगळ्या यार अजून काय हवं आहे आपल्याला माणसाला? सगळ्याच गोष्टी पैशावर किंवा सगळ्याच गोष्टी नसतात, पण पैशाशिवाय काही नाही हे पण मला माहिती आहे. तरी असं त्या मेट्रो सिटीमध्ये, मोठ्या मोठ्या सिटीमध्ये, मुंबईतल्या, पुण्यातल्या मेट्रो सिटीमध्ये असा वेळ काढता येतो का तुम्हाला स्वतःसाठी? स्वतःसाठी वेळ देणं ही पण एक गंमतच आहे. आपण देतच नाही स्वतःसाठी वेळ. आपण नुसता वेळ आपल्या विचारांमध्ये, घरात काय चालले, बायको काय म्हणाली, आईवडिलांच्या गोळ्या, औषधं, दवाखाने या सगळ्या गोष्टींमध्येच आपले दिवस निघून जातात. पुरुषांचे तरी, बायकांचे माहीत नाही मला, पुरुषांचे तरी असंच होतं. एनिवेज, मी राहुल काकडे आज उभा आहे भारताच्या शेवटच्या टोकेवर, धनुषकोडीमध्ये. हे भारताचं शेवटचं टोक आहे आणि भारताची पहिली सुरुवात पण आहे. दोन्ही गोष्टी आहेत या. तर तुम्ही हा व्ह्यू बघा. आता इथे येणं परत होईल नाही होईल मला माहिती नाही. थँक्यू भगवंता, तू मला संधी दिलास या जागेवर येण्यासाठी. मी आलो, तुम्ही घेऊन आला, सुरक्षित घेऊन आला. आता सुरक्षित तुम्ही घरी न्या, सगळ्यांसाठी न्या, सगळ्यांना आनंदी राहू द्या, एन्जॉय करा, पैसे मिळवा, स्वतःसाठी वेळ काढा. या जगात स्वतःसाठी वेळ काढा, नाहीतर तुम्ही दुसऱ्यांच्यासाठी वेळ दिला तर तुम्हाला कधी आनंदी तुम्ही राहणार नाही. लक्षात ठेवा, स्वतःसाठी वेळ द्या. फॅमिलीसाठी तर भरपूर वेळ द्या, पण त्याचबरोबर तुम्ही स्वतःसाठी पण वेळ द्या. दुसऱ्यांसाठी वेळ दिला तर तुम्ही आयुष्यात कधीही आनंदी राहणार नाही, याची गॅरंटी मी देऊ शकतो. मी अनुभवलो. बघा, तुम्हाला जर माझं बोलणं आवडलं असेल तर फक्त एक लाईक टाका, कमेंट करा, बास आहे मला एवढं. हे मला भले एक जरी आला तरी मी त्या एकासाठी व्हिडिओ बनवेल, 2 आले तर 2साठी बनवेल, 3 आले तर 3साठी बनवेल. एवढं तर माहिती आहे, एक तरी कोणतरी करेलच मला लाईक. बघा, आवडलं तर शेअर करा, नाही आवडलं तर काय चुकलं असेल माझं तर मला माफ करा. आणि कमेंटमध्ये हे पण सांगा की बाबा माझं काय चुकलं, आणि काय चुकलं असेल तर हे चुकलं आहे बाबा तुझं, असं नाही बोलायला पाहिजे ते सांगा, त्यात मी बदल करेन. आणि जर मला योग्य वाटलं नाही तर त्याचं उत्तर पण मी तुम्हाला देईन. ठीक आहे, चला, वन्स अगेन वी आर इन धनुषकोडी. बाय.